तर भंडाऱ्यामध्ये गेल्या 8 तासांपासून सुरू असलेलं नाना पटोलेंचं जलसमाधी आंदोलन अखेर 8 तासांनी मागे घेण्यात आलं। भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांनी हे आंदोलन केलं होतं। मात्र वैनगंगा नदीपात्रामध्ये असलेल्या श्वापदांचा धोका आणि केमिकलयुक्त पाण्याचा शरीरावर अपाय होण्याच्या शक्यतेनं हे आंदोलन मागे घेतल्याचं पटोलेंनी म्हटलंय। भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। त्याप्रमाणे शेतकऱ्यांचं वस्त्रण करून त्याला त्याच्या जीवनातून उठवायला निघाले, तसं या सरकारचं वस्त्रण आता केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। एक आम्ही संदेश या निमित्तानं दिलेला आहे, तुम्ही जितका त्रास आम्हाला दिलात त्या त्रासाचं एक एक क्षण, या एक एक क्षणाचा हिशोब महाराष्ट्राच्या विधानसभेत घेण्याचा एक संकल्प आणि लोकसभेमध्ये आमचे खासदार साहेब त्यांनी घेतलेला आहे। आणि आम्ही या सगळ्या शेतकरी विरोधी धोरणाचा भारतीय जनता पार्टीच्या राज्य आणि केंद्रातल्या सरकारचा आम्ही निषेध करतो। शेतकरी विरोधी हे आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे, हे या ठिकाणी आम्ही सांगतो।